राहुरी तालुक्यातील चिंचोली परिसरामध्ये नदीपात्रामधनं मोठ्या प्रमाणावरती चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे। याची दखल घेत तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी वाळू वाहतूक करण्यासाठी शेतामधनं रस्ता करून देणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केले आहेत। तहसीलदार पवार यांच्या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे। राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील कामगार तलाठी प्रसाद बापूसाहेब शेटे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी स्वतः चिंचोली इथे जाऊन नदीपात्र परिसरात पाहणी केली। त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की नदीपात्रामधनं चोरटी वाळू वाहतूक करण्यासाठी परिसरामधील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामधनं रस्ता करून दिलाय। त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता तलाठी प्रसाद शेटे, सातरळ मंडळ अधिकारी अभिजित खटावकर, ग्राम महसूल अधिकारी वैभव सावंत, सोनगाव ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय वडितके तसेच वाहन चालक महेश देशमुख तसेच पोलीस हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव आदी महसूल आणि पोलीस पथकानं चिंचोली या ठिकाणी जाऊन कोल्हार बेलापूर रस्त्याच्या लगत प्रवरा नदीपात्रामध्ये पाहणी केली। यावेळी एका ठिकाणी नदीपात्रामधनं उपसा केलेला 12 ब्रास वाळू साठा आढळून आला आहे। वाळू वाहतूक करण्यासाठी परिसरामधील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामधनं रस्ता करून दिल्याचे तपासाच्या दरम्यान निष्पन्न झालं। त्यानुसार आरोपी सूर्यभान बाबूराव काळे तसेच प्रमिला भगवान उराडे, पार्वतीबाई गोविंद काळे, सुभाष कोंडाजी बेलकर तसेच अण्णा यशवंत भोसले, गुलाब बळवंत भोसले, बाबासाहेब मारुती भोसले, सारंगधर बळवंत भोसले, अण्णासाहेब सारंगधर भोसले, मालणबाई कारभारी भोसले, रोहिदास कारभारी भोसले तसेच ज्योती प्रवीण लाटे, ऋतिक योगेश कल्हापुरे अशा एकूण 13 जणांवरच्या विरोधामध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। महसूल प्रशासनाच्या या कारवाईचं सर्वत्र आता कौतुक केलं जात आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।